नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आहे फॉर्म्स ऑफ टू बी पार्ट 2. टू बी ची पास्ट टेन्स मधली रूपे ऑज आणि वेअर. तर फॉर्म्स ऑफ टू बी पार्ट 1 बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तो व्हिडिओ नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. फॉर्म्स ऑफ टू बी. टू बी ची पास्ट टेन्स मधली रूपे आहेत ऑज आणि वर. तर ऑज किंवा वर म्हणजेच होता किंवा होती किंवा होते. जर आपलं नाउन किंवा सब्जेक्ट हा सिंगुलर असेल, एकवचनी असेल, तर आपण ऑज हे रूप वापरतो. आणि प्रोनाउन आय, ही, शी आणि इट असेल तर आपण ऑजचा वापर करतो. तर ऑजचा वापर आपण केव्हा करतो? आय, ही, शी, इट आणि सिंगुलर नाउन असेल तर. सिंगुलर सब्जेक्ट असेल तर आपण ऑजचा वापर करतो. एक्झाम्पल पाहूया. आय वॉज अ टीचर म्हणजेच मी शिक्षक होतो. ही वॉज अ टीचर तो शिक्षक होता. शी वॉज अ टीचर ती शिक्षक होती. इट वॉज अ डॉग तो कुत्रा होता. रमेश वॉज पोएट रमेश कवी होता. नीलम वॉज ऍक्टर नीलम अभिनेत्री होते. तर प्रेझेंट टेन्स मध्ये आपण इजचा वापर करतो, एमचा वापर करतो. जेव्हा आपला कर्ता, आपला सब्जेक्ट हा सिंगुलर असेल, एकवचनी असेल, तेव्हा आपण इजचा वापर केला. जसं की मी शिक्षक आहे. मी शिक्षक आहे हे झालं प्रेझेंट टेन्स. आहे म्हटल्यावर हे झालं प्रेझेंट टेन्स. आय एम अ टीचर. पण जेव्हा हेच सेंटेन्स आपण भूतकाळामध्ये वापरतो, पास्ट टेन्स मध्ये वापरतो, तेव्हा कसं होईल हे सेंटेन्स? मी शिक्षक होतो. आय वॉज अ टीचर. त्यामुळे ऑज आणि वर हे आपण पास्ट टेन्स मध्ये वापरतो. जसं आपण एम, इज, आर प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं, त्याच प्रकारे ऑज आणि वर आपण पास्ट टेन्स मध्ये वापरतो. आपण आता सिंपल पास्ट टेन्स मधली सेंटेन्स पाहिली. आता आपण पाहणार आहोत कंटिन्युअस पास्ट टेन्स मधली सेंटेन्स. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स आपण काय करतो, यामध्ये चेंजेस काय करतो? तर आपण जेव्हा कंटिन्युअस टेन्स वापरतो तेव्हा आपण व्हर्बला ING लावतो. जेव्हा आपली क्रिया चालू असेल, कंटिन्यू असेल, तेव्हा आपण व्हर्बला ING लावतो. जसं आपण मागच्या भागामध्ये पाहिलं आहे, मी पुस्तक वाचत आहे म्हणजे पुस्तक वाचण्याची क्रिया चालू आहे. मी पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग अ बुक हे सेंटेन्स आपण पाहिलं. पण हे सेंटेन्स जेव्हा आपण पास्ट टेन्स मध्ये वापरतो तेव्हा काय होईल? मी पुस्तक वाचत होतो. म्हणजे आपण भूतकाळात गेलो, म्हणजे ती क्रिया मी मागे करत होतो, भूतकाळामध्ये करत होतो, पास्ट मध्ये करत होतो. अशा वेळी आपण काय म्हणणार? मी पुस्तक वाचत होतो. वॉज रीडिंग आपण व्हर्बला ING लावतो. तर हे सेंटेन्स काय होईल? आय वॉज रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत होतो. ती खो खो खेळत होती. शी वॉज प्लेइंग खो खो. खेळत होती. वॉज प्लेइंग. तो निबंध लिहित होता. ही वॉज रायटिंग ॲन एसे. निबंध लिहित होता. लिहित होता म्हणजे वॉज रायटिंग. निबंध म्हणजे एसे. सावी स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करणे म्हणजे कुकिंग.
करत होती. सावी वॉज कुकिंग. राघव उड्या मारत होता. राघव वॉज जम्पिंग. पाऊस पडत होता. इट वॉज रेनिंग. तर अशा प्रकारे आपण ऑजचा वापर करतो. जेव्हा आपला सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल, एकवचनी असेल, त्यामध्ये आपण आय, शी, ही, इट आणि बाकीचे जे काही सिंग्युलर नाउन आहेत, सिंग्युलर सब्जेक्ट आहेत, जसे की एखाद्या मुलीचं नाव असेल, मुलाचं नाव असेल, जसे इथे पाहिलं आपण सावी, राघव, हे एक एक नाव झालं. अशा वेळेस आपण ऑजचा वापर करतो. आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स पाहिले. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये ऑजचा वापर कसा करतो हे पाहणार आहोत. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे पहा, आय वॉज अ टीचर. मी शिक्षक होतो. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता या सेंटेन्सचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचे. तर आपण कसं करणार? मी शिक्षक होतो, मी शिक्षक नव्हतो. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. आय वॉज नॉट अ टीचर. वॉज नंतर आपण काय करतो? नॉटचा वापर करतो. आय वॉज नॉट अ टीचर. मी शिक्षक नव्हतो. आता हे सेंटेन्स मी शिक्षक होतो हे सेंटेन्स आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. मी शिक्षक होतो. मी शिक्षक होतो का? मी शिक्षक होतो का? हा आपण क्वेश्चन विचारलाय. अशा वेळेस आपण या सेंटेन्सची सुरुवात ऑजने करतो. जो काही आपला व्हर्ब असेल, हेल्पिंग व्हर्ब असेल, ऑज, याने आपण सेंटेन्सची सुरुवात करतो. तर आधी आपण ऑज घेतो, त्याच्यानंतर जो काही सब्जेक्ट असेल, या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे? आय. ऑज आय अ टीचर. आणि मग यानंतर जे काही रिमेनिंग पार्ट आहे सेंटेन्सचा तो आपण पुढे लिहितो. ऑज आय अ टीचर. मी शिक्षक होतो का? हे झालं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नंतर ही वॉज रायटिंग अन एसे. तो निबंध लिहित होता. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. ही वॉज रायटिंग अन एसे. तो निबंध लिहित होता. तर या सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचे. कसं होईल? तो निबंध लिहित नव्हता. तो निबंध लिहित नव्हता. कसं करणार आपण? ही वॉज not writing an essay. He was not writing an essay. आता आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करणार. कसं होईल? तो निबंध लिहित होता का? प्रश्न विचारलाय आपण. तो निबंध लिहित होता का? तर आपण सेंटेन्सची सुरुवात कशाने करणार? हेल्पिंग वर्ब, ऑजने करणार. त्याच्यानंतर आपण काय घेणार? सब्जेक्ट घेणार. ही. Was he writing an essay? तो निबंध लिहित होता का? Was he writing an essay? आता आपण पाहणार आहोत यूज ऑफ वर. आता वर हे हेल्पिंग वर्ब आपण केव्हा यूज करतो? तर ऑज आणि वर आपण पास्ट टेन्स मध्ये यूज करतो. हे तर आपल्याला माहिती आहे. आता ऑज आपण जेव्हा आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल, एकवचनी असेल, तेव्हा आपण ऑज वापरतो. पण वर केव्हा वापरतो? जेव्हा आपला सब्जेक्ट यू, वी, दे किंवा प्लुरल नाउन असेल. सब्जेक्ट हा आपला अनेकवचनी असेल, म्हणजे प्लुरल असेल, तर आपण वेअर या हेल्पिंग वर्बचा वापर करतो. तर यू मध्ये यूचा आपण यूचा दोन वेळा वापर करतो. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. जेव्हा तू असेल तेव्हा तो एकवचनी करता जरी असेल तरी पण आपण यूच्या समोर वरचा वापर करतो. आणि यू म्हणजे तुम्ही जरी असेल तरीही आपण यू समोर वरचा वापर करतो. तर जेव्हा आपला सब्जेक्ट यू, वी
दे किंवा प्लुरल नाउन असतील. तर नाउन मध्ये तुम्ही 2 नाउन कोणते पण घेऊ शकता, जसे की राघव, सुमित. हे 2 झाले. जेव्हा 2 नावं असतील तेव्हा तुम्ही हे काय झाले, अनेक वचने झाले, एकापेक्षा जास्त. अशा वेळेस आपण वरचा वापर करतो. वी म्हणजे आम्ही किंवा आपण आणि दे म्हणजे ते. तर आपण यू, वी, दे आणि प्लुरल नाउन सोबत वरचा वापर करतो. एक्झाम्पल पाहूया आपण. यू वर अ डान्सर. तू किंवा तुम्ही नर्तक होता. तू नर्तक होता किंवा तुम्ही नर्तक होते. वी वर प्लेयर्स. आम्ही खेळाडू होतो किंवा आपण खेळाडू होतो. दे वर टीचर्स. ते शिक्षक होते. राम and श्याम वर फ्रेंड्स. राम आणि श्याम मित्र होते. तर या ठिकाणी पहा 2 सब्जेक्ट आहेत, राम आणि श्याम. त्यामुळे आपण इथे वर घेतलं. फक्त राम असतं तर आपण ऑज घेतलं असतं, फक्त श्याम असतं तर आपण ऑज घेतलं असतं. पण आता इथे सब्जेक्ट 2 आहेत, राम आणि श्याम. राम and श्याम वर फ्रेंड्स. राम आणि श्याम मित्र होते. हे झाले आपले सिंपल पास्ट टेन्स. आता आपण पाहणार आहोत कंटिन्युअस टेन्स, जेव्हा आपली क्रिया भूतकाळात चालू होती. अशा वेळेस आपण व्हर्बला आयएनजी लावतो. एक्झाम्पल आहे, यू वर डान्सिंग. तू नाचत होता किंवा तुम्ही नाचत होते. वी वर प्लेइंग फुटबॉल. आम्ही फुटबॉल खेळत होतो किंवा आपण फुटबॉल खेळत होतो. दे वर वॉचिंग अ मॅच. ते सामना बघत होते. तर अशा प्रकारे आपण वरचा वापर करतो. तर आता आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स पाहिले. यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत. तर आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, आपण खेळाडू होतो, म्हणजेच वी वर प्लेयर्स. या सेंटेन्सचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचे. कसं होणार बरं? आपण खेळाडू नव्हतो. तर आपण वी वर नॉट प्लेयर्स. वर नंतर आपण काय करतो? नॉटचा वापर करतो. वी वर नॉट प्लेयर्स. आपण खेळाडू नव्हतो किंवा आम्ही खेळाडू नव्हतो. ठीक आहे. आता या सेंटेन्सचा आपण प्रश्नार्थी सेंटेन्स कसं करणार? प्रश्नार्थी वाक्य, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आपण खेळाडू होतो का? आपण खेळाडू होतो का? वर वी प्लेयर्स. या ठिकाणी आपण सेंटेन्सची सुरुवात वरने करणार. त्यानंतर आपण सब्जेक्ट घेणार आणि बाकीचा जो काही पार्ट आहे, रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, तो आपण आहे तसा घेणार. वर वी प्लेयर्स. आम्ही खेळाडू होतो का किंवा आपण खेळाडू होतो का? तू नाचत होता. यू वर डान्सिंग. किंवा तुम्ही नाचत होते. यू वर डान्सिंग. याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं होणार? तू नाचत नव्हतास. यू वर नॉट डान्सिंग. या सेंटेन्सचं आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं करणार? तू नाचत होतास का? वर यू डान्सिंग. वर यू डान्सिंग. तू नाचत होतास का? तर अशा प्रकारे आपण वरचा वापर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये करतो. काही सेंटेन्स पाहूया आपण. ते शिक्षक होते. दे वर टीचर्स. तो हॉटेलमध्ये होता. ही वॉज इन होटेल. ती दुकानात होती. शी इज इन द शॉप. सना आनंदी होती. सना वॉज हॅपी. तुम्ही चुकीचे होते. यू वर रॉंग. आम्ही गरीब होतो. वी वर पुअर. ती हुशार होती. शी वॉज क्लेवर. ते महान होते. दे वर द ग्रेट. मी धावत होतो. आय वॉज रनिंग. तू सुंदर होती. यू वर ब्युटिफुल.
मी दुःखी होतो. I was sad. आपण नाराज होतो. We were nervous. कुत्रा भुकेला होता. Dog was hungry. ते व्यस्त होते. They were busy. ती चांगली शिक्षिका होती. She was a good teacher. मी स्वयंपाक करत होते. I was cooking. तो शिपाई होता. He was a peon. आम्ही गायक होतो. We were singers. तू कवी होता. You were a poet. ते थकले होते. They were tired. ती एकटी होती. She was alone. तुम्ही तयार होते. You were ready. राज शाळेत होता. Raj was in school. आपण विद्यार्थी होतो. We were students. तो हुशार होता. He was clever. मी श्रीमंत होतो. I was rich. ते पुस्तक वाचत होते. They were reading a book. आम्ही मित्र होतो. We were friends. राज गायक होता. Raj was a singer. ते क्रिकेटर होते. They were cricketers. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू बी ची पास्ट टेन्स मधली रूपे पाहिलेली आहेत. ऑज आणि वर. तर ऑज आणि वर यांचा वापर आपण भूतकाळामध्ये करतो, म्हणजेच पास्ट टेन्स मध्ये करतो. जसं एम, इज, आर चा वापर आपण प्रेझेंट टेन्स मध्ये करतो. सिमिलरली आपण ऑज आणि वर चा वापर पास्ट टेन्स मध्ये करतो. ऑज आणि वर म्हणजे काय? होता, होती, होते. जर आपलं प्रोनाउन आय असेल तर आपण त्यासमोर ऑज वापरतो. जर आपलं प्रोनाउन ही किंवा शी किंवा इट असेल तर आपण ऑज वापरतो. आणि जर आपलं प्रोनाउन यू किंवा दे किंवा वी असेल तर आपण वरचा वापर करतो. म्हणजेच जेव्हा आपला सब्जेक्ट सिंग्युलर म्हणजेच एकवचनी असेल तेव्हा आपण वॉज या हेल्पिंग व्हर्बचा वापर करतो. आणि जेव्हा आपला सब्जेक्ट हा प्लुरल असेल तेव्हा आपण वरचा वापर करतो. या ठिकाणी एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, यू. यूचा आपण दोन ठिकाणी यूज करतो. तू किंवा तुम्ही. जेव्हा तू म्हणतो तेव्हा हे सिंग्युलर असतं आणि जेव्हा तुम्ही साठी यूज करतो तेव्हा ते प्लुरल असतं. पण यू हा सिंग्युलर साठी जरी आला किंवा प्लुरल साठी जरी आला तरी आपण यूज समोर वर या हेल्पिंग व्हर्बचा वापर करतो. नेहमी लक्षात ठेवा, जरी तू असेल किंवा तुम्ही असेल या दोन्ही वेळेस आपण यूज समोर नेहमीच वरचा वापर करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑज आणि वरचा वापर कधी करतात हे पाहिलेलं आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण ऑज आणि वरचा वापर कशा प्रकारे करतो हेही पाहिलेलं आहे.